अरे राहुल ऐक ना, आजपासून तुला घराचा किराया अर्धा द्यावा लागेल. काय झालं भया? काही अडचण झाली का? आतापर्यंत तर चांगलं चालू होतं. काही नाही झालं. आतापर्यंत तुमच्या भैयाना घर खर्च सांभाळा ना. आता तुम्ही कामाला जातात ना, तर अर्धा खर्च तुम्हाला द्यावा लागेल. बरं ठीक आहे. पण भया, तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे द्यावा लागेल? घराचा किराया, राशन, किराणा सामान, लाईट बिल हे सगळे मिळून तुला 25,000 रुपये द्यावं लागतील. बाकीचं मी सगळं बघून घेतो. 25,000? पण भया, मला 28,000च पगार आहे. पण भया, मी कसं एवढं ऍडजस्ट करू? ते काय मला माहित नाही, सगळं तुलाच करावं लागेल. पोरा, तुला नाही वाटत का तुपल्या लहान्या भावावर जास्त जिम्मेदारी टाकली म्हणून? अरे आई, माणसाच्या अंगावर जर जिम्मेदारीचा बोज टाकला ना, तर नक्कीच एक ना एक दिवस तो माणूस मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ते जर असंच महिन्याच्या पैशावर काम करीत बसला ना, तर ते कधीच मोठा होणार नाही. हॅलो, अरे ऐक ना, मी सध्या पर्शन मध्ये आहे. काय झालं? आणि तुला तर पगार चांगली होती ना रे. त्याच्यामध्ये ते घर खर्च सुद्धा भागान नाही. अरे तू मागं नाही म्हणला का मला इंजिनिअरचं कोर्स करायचं, मग ते का नाही करीत? हा यार, तेच चांगलं राहील, तेच करतो मग मी. भैया, एक खुश खबर आहे भैया. भैया, तुम्ही मला बोलले होते तर मग खरंच फायदा झाला आणि ते मी काम सोडून दिलं. भैया, मी त्यात इंजिनिअरिंगचा कोर्स केला आणि मी त्याच्यामध्ये पास झालो. आणि भैया, हेच नाही, मी त्याच्यामध्ये सिलेक्ट झालो आणि कंपनी सुद्धा लय फायदा झाला. मला पगार पण लय वाढून दिली. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. थँक्यू भैया. तुम्ही त्या दिवशी जर जिम्मेदारीचा विषय जर नसता काढला ना, तर मी खरंच नोकरीला नसतो लागलो. राहुल, मला माहित होतं मी सांगितलं काम तू नक्कीच पूर्ण करशील म्हणून. राहुल, मला ते गर्व आहे तू जिद्दीला लागून नोकरी लागल्याचा.